पोरगी दिल्ली म्हणे अमरावती जिल्ह्यातली पादेरची म्हणजे हातीची सोयी जोडली पादेरसोबत. म्हणजे आडनाव खतरा आहे. काही काही आडनाव आहे खाडे. जन्मात खाडे नाही केले पण आडनाव आहे खाडे. मोठ्या लोकांचे आडनाव राहते मालपाणी. म्हणजे मालही आहे ना पाणी आहे. क्रिश आहे. क्रिश चांगला गाणे म्हणते चांगला राहते. मग माझे मित्र आहे उमेश मसराम. नवीन यायचं लग्न झालं. किती वर्ष झाले लग्नाले? 4 वर्ष. एक कॅलेंडर आहे तुम्हाला बरोबर किती वर्षाचं ते म्हणजे लवकर प्रगती झाली त्याची. माझे मित्र आहे नवीन प्रेमाचं काम आहे त्याचं. म्हणजे प्रेमानं बोलते ना बायकोशी. जर कोणी नवीन जर लग्न झालं आणि जर रस्त्यानं जायचं म्हणजे टाइम जर पडला पैदल तर जर रस्त्याने जर गड्डा आला असेल तर बायकोले असं जवळ घेते. पडशील तिथं म्हणते गड्डा आहे इकडे ये. पुन्हा 1-2 वर्षानं पैदल जायचं काम पडलं तर पुन्हा तिले थोडसा दूर ढकलते. तिकडे होय म्हणते गड्डा आहे. मग 3-4 वर्ष जर झाले लग्नाले 3-4 वर्षानं तिचंही तोंड खराब होते याचाही नक्षा खराब होते. कुठं जर जायचं काम पडलं पैदल आणि समोर जर गड्डा आला तो डायरेक्टच म्हणते तिले भोकणी आहे का गड्ड्यात पडशील ना. प्रेम ठेवा नवरा बायको. आमचे मित्र आहे उमेश मसराम आणि हो वेगळे गाणे म्हणते. गाणे म्हणलं तर याच्या मागं कोणीच नाही लागत गाण्यात. अरे माया खंजरी आहे जसं माझी युती आहे याच्यामध्ये. माया खंजरी आमची दोघांची युती आहे म्हणून आमचं सरकार पडत नाही. सरकार कोणतंही आमच्या खंजऱ्या बंद होत नाही. माय गुरु आहे सत्यपाल महाराज सप्तखंजरीचे जनक आणि माझे मार्गदर्शक आहे उदयपाल महाराज संगपाल महाराज. हे मला मार्गदर्शन करत असतात. कारण परिवर्तन घडलं पाहिजे. परिवर्तन तरुणात आलं पाहिजे. अलीकडे परिवर्तन आहे आंतरिक परिवर्तन. परिवर्तनाचे 2 प्रकार असते. एक असते आंतरिक परिवर्तन आणि एक असते बाह्यांगिक परिवर्तन. बाह्यांगिक परिवर्तन म्हणजे पहिलेचे लोक धोतर घालायचे. धोतरवरून लोक पजाम्यावर आले. पजाम्यावरून लोक पॅन्टवर आले. पॅन्टवरून लोक जीन्स पॅन्टवर आले. जीन्स पॅन्टवरून लोक बरमोड्यावर आले. बरमोड्यावरून लोक हाफ बरमोड्यावर आले. म्हणजे हळूहळू लोक मोकळेच होत आले. याच्यात काही फायदा झाला परिवर्तन आलं का? परिवर्तन म्हणजे आमच्या हिंगणघाटात जर एखाद्या ठिकाणी जेवण असन बफेचं आणि तो जर उभ्याने जेवण करत असन त्याले लोक स्टँडर्ड समजते. आणि तोच जर माणूस खाली बसून जेवण करत असन तर त्याले लोक गावठी समजते. पण मला सांगा जो उभ्याने जेवण करताय म्हणजे तो स्टँडर्ड नाही. जो खाली बसून जेवण करताय म्हणजे तो खेड्यातला नाही. जो उभ्याने जेवण करताय त्याला काही मर्यादेचा फरक असू शकते. खाली बसायला त्याची झोमते म्हणून उभ्याने जेवण करते म्हणजे परिवर्तन होत नाही. नाही तर आजकालची वेगळी कंडिशन आहे. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो त्याला एक पोट उभंच होतं कीर्तनात. त्याला म्हणलं बसून जाय. अर्धा तास 2 तास कीर्तन झालं माय. ते कीर्तन चालू कीर्तनात माझ्याकडे आलं. महाराज म्हणे तुम्ही 10 वेळा मला म्हणून राहिले म्हणे बसून जा बसून जा बसून जा. तुम्हाला काय माहित आहे म्हणे माई दुखते कुठे ना सुटते कुठं. म्हणलं झालं का? काही नाही म्हणे कालच माझ्या मुर्यादीचं ऑपरेशन झालं म्हणे. मी फक्त घरीच म्हणे गरम पाण्यात बसतो म्हणे. अशी वेगळी कंडिशन आहे. आणि ह्या खंजऱ्या आहे याच्यावर वाजवलं तर काही वाजते. ते पंजाबी लोक याच्यावर म्हणजे गरबा वाजवतो. वाजवा बरोबरची गरबा वाजवतो.